नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या साला झारचे उपकार या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला ऐकूया श्रोते हो, विजय कापडी लिखित नलूचा डमडम काका. सौ नलू आणि मुलांचा निरोप घेऊन जड अंतःकरणानं मी माझ्या बदलीच्या ठिकाणी रुजू झालो. मला नवं ऑफिस बिलकुल आवडलं नाही. तिथलं रिकामं घर तर मला खायला उठलं. एकंदरीत परिस्थिती गंभीर असल्याचं आणि आपल्या आयुष्यातला मजेचा काळ संपल्याचं मला प्रकर्षाने जाणवलं. एक दिवशी सकाळी सकाळी मला अस्वस्थ वाटायला लागलं. डोकं गरगरायला लागलं. म्हणून मी डोकं गच्च धरायला गेलो तेवढे छातीत धडधड करायला सुरुवात झाली. एक हात छातीवर ठेवून बघणार तर हातपाय थरथर कापायला लागले. मी मदतीसाठी हाक मारायला गेलो तर घशातनं चमत्कारिक आवाज बाहेर यायला लागला. एका कानातून थंड तर दुसऱ्या कानातनं गरम गरम वाफारे बाहेर पडायला लागले. नाक मिरमिरायला लागलं आणि दात तबलजीच्या ठेक्यात कडकड 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 वाजायला लागले. मला काय होतंय तेच कळेना. अशा बिकट परिस्थितीत सापडलेला माणूस जे करतो तेच मी शेवटी केलं. कसे बसे अंगावर कपडे चढवले आणि डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टरांचा हसरा चेहरा बघून का कोणास ठाऊक मला तिडीकच आली. काय होत आहे? त्यांनी दात काढून विचारलं तेव्हा तर ठोसा मारून त्यांचे दात त्यांच्याच हातात देऊन टाकावेत असं मला वाटायला लागलंय. मनातल्या मनात 10 आकडे मोजले आणि म्हणालो, डॉक्टर माझं डोकं गरगरतोय. डॉक्टरांनी जीभ बाहेर काढली आणि गंभीरपणे म्हणाले, पित्त पित्त उसळलेला असणार आहे. शेंगा जास्त खाल्ल्या का रात्री? मी म्हणालो, नाही डॉक्टर, माझ्या छातीतही धडधडायला लागलाय. डॉक्टरांनी पुन्हा जीभ बाहेर काढली आणि म्हणाले, गॅस झाला असेल. वातुळ पदार्थावर तुम्ही ताव मारलेला दिसतोय. आणि मगाशी माझ्या घशातनं चमत्कारिक आवाज येत होते. यावर जीभ काढत डॉक्टर म्हणाले, तुम्ही लता मंगेशकर प्रमाणे ताना वगैरे मारायला नाही ना गेलात? मनातल्या मनात दातोट खात मी म्हणालो, माझ्या एका कानातनं थंड तर दुसऱ्यातनं गरम वाफारे येत आहेत. काय तुम्ही काय भप्पी लहरी आणि आपाची इंडियन यांची गाणी ऐकायला गेला होतात का काय? माझं नाक मिरमिरतोय, दात काढाकाढा वाजतायत. साधी सर्दी तर नसेल? डॉक्टरांनी जीभ बाहेर काढत मला प्रश्न टाकला आणि माझी सिरियस केस जवळजवळ निकालात काढून टाकली. माझ्याकडे बघत ते म्हणाले, एक सांगा, हे सगळं एकदम होतं का आळीपाळीनी होतं? एकदम आळीपाळीनी होतं. मी खरं काय ते सांगून मोकळा झालो. मग तुमच्या या रोगावर मला संशोधन करावं लागेल. एक सांगा, तुमच्या घरी कोण कोण असतं? मी म्हणालो, माझ्या घरी फक्त मीच असतो, बाकी कोणी नाही. डॉक्टरांनी मला आपाद मस्तक निहाळलं आणि विचारलं, तुम्ही ब्रह्मचारी आहात का? मी म्हणालो, आऊट घटकेचा ब्रह्मचारी आहे. मी सध्या या गावात एकटाच आहे. मला बायको आहे म्हणून मला मुलं आहेत. बायको आणि मुलांना तिथे सोडून मी इथे आलोय, कारण माझी या गावच्या आमच्या ऑफिसमध्ये बदली झाली आहे. बायकोला पण नोकरी आहे, पण तिची बदली इथे होऊ शकत नाही. त्यामुळे ती तिथे, मी इथे. मुलं तिच्या जवळ, माझ्याजवळ कुणी नाही. डॉक्टरांनी हात पुढे केला आणि मला म्हणाले, टाळी द्या, अभिनंदन. मी किंचित रागानं म्हणालो, अहो माझं इथे कोणी नाहीये म्हणून अभिनंदन करायची तुमच्या इथे पद्धत आहे का काय? आणि डॉक्टर जीभ कधी बाहेर काढतात त्याची मी वाट बघायला लागलो. त्यांनी जीभ बाहेर काढली की मी पटकन पुढे होऊन त्यांच्या हनुवटीवर ठोसा मारणार हा माझ्या डोक्यात विचार. अहो किती माणसाला सहन करायचे या. आता तो डॉक्टर झाला म्हणून काय झालं? पण त्यांनी जीभ बाहेर काढलीच नाही.
तेवढ्यात माझं लक्ष नाही असं बघून पटकन जीभ बाहेर काढून आत नेली आणि म्हणाले, अहो तुम्हाला नेमकं काय झालंय त्याचा ठाव ठिकाणा मला या क्षणी लागलाय. तुम्ही या गावात एकटे असता त्यामुळे तुम्हाला असे विचित्र भास होत आहेत. खरं म्हणजे तसं तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. हा पण एक मात्र आहे, हे असं सारखं सारखं होत राहिलं तर एक दिवस तुम्हाला खाली कोसळण्या वाचून गत्यंतर उरणार नाही. मी घाबरलो. डॉक्टरांनी मग आपल्या फीचा आकडा सांगितला. मुला पुन्हा नव्यानं गरगरायला लागलं. शेवटी कसाबसा सावरत मी त्यांचं देणं देऊन टाकलं. घरी आलो, ऑफिसला सिक नोट पाठवली, सामान बांधलं, गाडीत बसलो. मला अचानक आलेलं बघून नलूनं विचारलं, अहो काय झालं काय? अचानक कसे आला तुम्ही? रेल्वेचं तिकीट किती महाग झालंय हल्ली? मी नलूला सगळं सविस्तर सांगितलं आणि म्हणालो, आता तू तिथे मी तिथे तू, बस. तू असल्याशिवाय मी काय आता तिथे जायचा नाही. नलूनी माझ्या गालावर चापटी मारून माझ्या डोळ्यात बघत म्हटलं, अहो असं काय करताय? मला तिथे येणं सध्या तरी शक्य नाहीच आहे ना. मी दिवाळीच्या सुट्टीत मुलांना घेऊन येईन. आता आपण असं करू, मी माझ्या डमडम काकाला ना पत्र पाठवते. डमडम काका? हा कोण काढला डमडम काका? अहो माझे दूरचे काका आहेत ते. त्यांचा जन्म कलकत्त्याजवळच्या डमडम विमानतळावर झाला, त्यामुळे सगळे त्यांना डमडम काका असंच म्हणतात. तुम्ही म्हणू शकता. हा तसं सध्या ते तसे मोकळेच आहेत. कुणाच्याही मदतीला ते धावून जातात. बरं, मी पत्र लिहिते त्यांना, विनंती करते त्यांना, ते काही नाही म्हणणार नाहीत. ते तुमच्याबरोबर राहतील, तुम्हाला त्यांची तेवढीच सोबत होईल. ठीक आहे, तू नाही तर तुझा तो काका. 2-4 दिवस मजेत घालवून मी नोकरीवर रुजू होण्याकरता आलो. घरी मी पोचतो ना पोचतो तोच दारावरची घंटी वाजली. मी दार उघडलं. दारात एक अनोळखी मध्यमवयीन ग्रहस्थ उभा असलेला पाहिला. त्याला बघितल्याबरोबर माझ्या कपाळावरच आठ्या चढल्या. मी म्हणालो, हे बघा, मी तुमच्या सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेला वर्गणी देऊ शकणार नाही. तो म्हणाला, अहो पण. मी म्हणालो, मी तुमच्या अनाथाश्रमाकरता सुद्धा काही मदत देऊ इच्छित नाही. हे बघा, मी बेवारशी कुत्र्यांच्या संगोपनासाठी सुद्धा काही करू इच्छित नाही. हो, मला बोलायला द्याल का नाही? तो पुढे होऊन माझ्या तोंडावर हात ठेवत म्हणाला, अहो मी तुमचा डमडम काका. ओ तुम्ही होय ते? आधी का नाही सांगितलं मला? या 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 आत्या आत्या काका, या आत्या. असं म्हणत दारातून बाजूला होत मी त्यांना आत घेतलं आणि म्हणालो, हां आता बोला. मी काय बोलणार? नलूनं मला सगळं लिहून कळवलंय. आता तुमची काळजी संपली म्हणून समजा. तुम्ही हॉटेलात जेवत होतात ना, आजपासनं घरी जेवायला यायचं बरं का. मी जेवण करणार आहे. अहो पण जेवण कसलं करणार? घरात तर सध्या काय नाहीच आहे. मी त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली. डमडम काका म्हणाले, अहो ते सगळं माझ्याकडे लागलं नाही का आता? आता आपण चहा करू. दूध, साखर, चहाची पूड वगैरे काही नसणार इथे नाही का? अहो काका, मी बाहेरच चहा घेतो. चला तुमचं तोंडबिंड धुवून घ्या, मग आपण खाली जाऊ, चहा घेऊ. नळाला पाणी आहे ना इथे. बाकी सगळं माझ्यावर सोपवा तुम्ही. अहो 2 वेळच्या चहाच्या तयारी करता जे जे काही लागतं ते सगळं घेऊन आलोय बरं का मी. आणि मग थोड्याच वेळा चहा तयार झाला. चहा पोटात गेल्यावर भलतीच तरतरी आली. त्या उत्साहात मी सकाळचे सगळे कार्यक्रम उरकले, ऑफिसला जायला निघालो. डमडम काका दारापर्यंत पोहोचवायला आले आणि म्हणाले, दुपारी जेवायला यायचं बरं का. संकोच करायचं कारण नाही, घर आपलंच आहे. दुपारी जेवायला आलो. अहो डमडम काकांनी छानपैकी ताजी त्रिफळं घालून बांगड्याचं हुमण केलेलं होतं. तिसऱ्याचं धबधबीत केलेलं होतं. मला वाटतं माझ्या आवडत्या पदार्थांची यादी नलूनीच त्यांच्याकडे पाठवलेली असणार. मी जेवणावर आडवा ताव मारला, पोटावरनं हात फिरवत ऑफिसला गेलो, उत्साहात कामाला लागलो. ठीक 4 वाजता माझ्या टेबलावरच्या फोनची घंटी वाजली. पलीकडनं आवाज पडला कानावर, हा सर, मी कॉलनीचा राखवालदार बोलतोय, तुम्ही जरा लवकर घरी या.
तुमच्या घरातल्या नळातनं धो 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 पाणी व्हायला लागले, इतर भाडेकरू बॉम्ब मारायला लागले राव. पण माझ्या घरी डमडम काकांना भेटला का? तुमच्या घराला बाहेरनं कुलूप आहे राव, म्हणून तुम्हाला फोन केला ना राव, तुम्ही लवकर या ना राव. मी फोन खाली ठेवला, साहेबाकडनं परमिशन घेतली, घरी आलो, चावी लावून दार उघडलं. पाण्याचा मोठा लोंढाच आला अंगावर. घरात सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं. मी जवळजवळ पोहतच न्हाणीघरात गेलो, नळ बंद केला, झाडू घेऊन घरात साठलेल्या पाण्याला मोरीच्या दिशेनं वाट करून दिली, फडकं घेतलं, फरशा पुसून काढल्या. प्रचंड थकवा आला. मी खुर्चीत बसणार तोच दारावरची घंटी वाजली. दार उघडलं. दारात डमडम काका अगदी कटेवरी हात ठेवूनही उभे. अहो काका, कुठे गेला होतात तुम्ही? अरे बापरे, काय नळाला पाणी आलं का काय? नळाला धो धो पाणी आलं. अरे जेवण झाल्यानंतर मी भांडी घासायला गेलो, नळ सोडला तर पाणी नाही. म्हटलं थोडा वेळ खाली जाऊन यावं. तसा गेलो, पान घेऊन येत होतो तर वाटेत मास्टर भगवानच्या जुन्या चित्रपटाचं पोस्टर दिसलं. बसलो जाऊन मॅटिनीला. नळ उघडा राहिला आपल्या हातनं, हे विसरलो बरं का, माफ करा तुम्ही मला. मी मनातल्या मनात त्यांना माफ करून टाकलं. पुन्हा असं घडू देऊ नका असंही आवाजात माफक नम्रता आणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी डमडम काकांना पुन्हा माफ करायचा प्रकार घडला. सकाळी 10:30-11च्या सुमाराला टेबलावरच्या टेलिफोनची घंटी वाजली. हॅलो, कोण बोलताय? मी इन्स्पेक्टर सावंत बोलतोय, पोलीस चौकीतनं बोलतोय मी. तुम्ही ताबडतोब इकडे निघून या. ताबडतोब? का बुवा? मी आमच्या साहेबांची परवानगी घेतली आणि पोलीस चौकीवर हजर झालो. तिथे डमडम काका बसलेले दिसले. मला बघताच ते म्हणाले, अहो तुम्ही आलात का? किती उशीर हो? का काय झालं? एक मिनिट, मला सांगा, तुम्ही यांना ओळखता का? इन्स्पेक्टरनी मला विचारलं. अहो हे आमच्या नलूचे काका. नलू म्हणजे माझी बायको. अच्छा अच्छा, तर मग ऐका तुम्ही, या तुमच्या काकांनी एका बाईवर हल्ला केला आहे. बाईवर हल्ला केला? तेवढ्या डमडम काका म्हणाले, अरे अरे झालं ते एवढंच वार का? मी सकाळी भाजी आणायला गेलो, मी माझ्या नादात चाललेलो, एक बाई पुढे चालत असल्याचं मला जाणवलं. मी काय फारसं लक्ष नाही दिलं. तेवढ्या ती बाई थांबली, चटकन खाली वाकली, तिने आपल्या पायातली चप्पल हातात घेतली, माझ्या तोंडाजवळ आणत म्हणाली, जातोस का हाणू? तर हा काय न्याय झाला का? मी त्याच क्षणी तिच्या थोबाडीत मारली. बाई लागली बोंबलायला. लोक जमले, मी पुरुष, ती बाई. लोकांना काय, लगेच तिचीच बाजू घेऊन टाकली. मी माझी बाजू मांडायला लागलो, ती तिचीच बाजू मांडायला लागली आधी. आणि मग तेव्हा तिची बाजू ती मांडत असताना माझ्या लक्षात घडलेला प्रकार आला. काय झालं, सुरुवातीला ती पुढे जात होती, मी मागे मागे होतो, पण आमच्या मध्ये आणखीन एक जण चालत होता ना, तो बहुतेक तिला उद्देशून काहीतरी म्हणालेला असणार. तिने त्याला दाद न देता पायातली चप्पल काढायचा पवित्रा घेतला, तेव्हा तो पठ्ठ्या मागे राहिला, मी पुढे गेलो. बाईला वाटलं मी मावाली, त्यामुळे तिने चप्पल उचलली आणि मग घडलं पुढचं सगळं रामायण. मी इन्स्पेक्टरकडे बघितलं. माझ्याकडे बघत इन्स्पेक्टर विचारायला लागले. त्यांनी मगाशी सुद्धा मला हेच सांगितलंय, तुमचा विश्वास बसलाय का? मी विचारात पडलो, खरंच असं घडलं असेल का? डमडम काका माझ्याकडे बघत म्हणाले, अरे विचार कसला करतोयस, हे असंच घडलं, खरंच घडलं. अरे सभ्य माणसावरच असले प्रसंग गुदरतात आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर कोणाचा विश्वास नाही बसत रे. मी इन्स्पेक्टरकडे बघितलं. माझ्याकडे बघत ते म्हणाले, तुमच्याकडे बघून मी अन्न सोडतोय बरं का. आम्ही दोघं चौकी बाहेर आलो. काकांना घरी जा असं सांगून मी धावत धावत ऑफिसमध्ये गेलो. दुसऱ्या दिवशी ऑफिसात जाताना मी काकांना बजावलं. म्हटलं, हे बघा, बाहेर एकटे कुठे जाऊ नका, नसती कटकट उद्भवते हो. आपल्याला हा गाव नवीन आहे, माणसं अनोळखी आहेत, उगाच गैरसमज होतात आणि मग एखादं लचांड उद्भवतं. काकांनी मान डोलावली. मी ऑफिसात आलो. अर्ध्या एक तासात फोन वाजायला लागला. अहो माझ्या काळजात धस्स झालं ना, की आता काय घडलं असेल. मी थरथरते हाताने फोन उचलला, कानाला लावला. पलीकडनं आवाज आला, तुम्ही ताबडतोब इकडे घरी या. का काय झालं, परत पाणी व्हायला लागलं का?
अहो तुमच्या घरात बॉम्बस्फोट झालाय. पलीकडनं आवाज आला. अहो त्या आवाजानं मला माझ्या कांठाळ्या बसल्याचा भास झाला. मी घाईघाईत फोन बंद केला, साहेबाकडे गेलो. मला बघताच साहेब म्हणाले, आता तुम्हाला बाहेर जायचं असेल नाही का, मिळणार नाही बाहेर जायला. काय रोज रोज काय चाललंय तुमचा? परवाच्या दिवशी दुपारी गेलात, काल सकाळी सकाळी पसार झालात, आता कुठं ऑफिस चालू होतोय तर लगेच. पण सर माझ्या घरात बॉम्बस्फोट झालाय सर. बॉम्बस्फोट? साहेब बॉम्बस्फोटात सापडल्यासारखे सोडाले. घाईघाईत विचारायला लागले, बॉम्बस्फोट कसा झाला, केव्हा झाला, कोणी केला? अहो तीच माहिती घ्यायला जायचंय मला. त्यासाठी तुमची परवानगी पाहिजे. दिली परवानगी दिली, जातो मी लगे लगा. हो जणू काही माझ्या खिशात बॉम्ब असल्यासारखं साहेबांनी मला पेटाळला. मी धावत पळत घराकडे आलो तर घरापासून काही अंतरावर ही गर्दी. जो तो माझ्याकडे आगळ्या कुतूहलानं बघत होता. इतक्या लोकांनी एकदम माझ्याकडे बघण्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग. कॉलनीजवळ 2 जीप दिसल्या. पोलीस जमले होते. त्यांच्या हातात साखळ्या होत्या. साखळेच्या दुसऱ्या टोकाला वास घेणारी कुत्री होती. मी गर्दीतनं वाट काढत निघालो तसं एका पोलिसांनी मला अडवलं. मी म्हणालो, अहो त्या ब्लॉकचा मी मालक आहे. त्याबरोबर पोलिसाची पोलादी पकड माझ्या मानेवर पडली. मला घेऊन ते घरात गेले. डमडम काका रडकी मुद्रा करून कपाळाला हात लावून बसलेले दिसले. मी त्यांच्या पायाशी वाकत किंकाळी फोडली, काका काका तुम्ही जो बॉम्बस्फोट घडवून आणला त्याची जबाबदारी स्वीकारून मला पोलिसांच्या तावडीतून वाचवा. अरे वेळास का काय तू? मी कसला बॉम्बस्फोट करणार? अरे माझा होता तो अंडास्फोट. डमडम काका सांगायला लागले. मी म्हणालो, अंडास्फोट? ही काय भानगड आहे? अरे काय झालं, मी खाण्यासाठी अंड उकडलेलं होतं. अंड सोलायला गेलो होतं, ते संपूर्ण उकडलेलं नाही असं लक्षात आलं. पुन्हा गॅसवर पाण्याचं भांडं ठेवा, गॅस लावा, हे असली झंझट करण्याऐवजी मी अंड घेऊन खाली गेलो. तिथल्या हॉटेलच्या मायक्रो ओव्हनच्या शेगडीवर अंड ठेवलं. थोड्या वेळानं अंड घेऊन घरी आलो. अरे खाण्याकरता अंड्यात काटा खुपसला, मात्र प्रचंड स्फोट झाला. अंड्याचे तुकडे तुकडे उडाले आणि मग लगेच हे सगळे धावून आले. काका काका तुम्ही म्हणताय हे खरंय? पोलीस इन्स्पेक्टर म्हणाला. नाही, मला त्यांच्या या सगळ्या भाकड कथा वाटतात बरं का. डमडम काका उत्साहात म्हणाले, तसं असेल तर मी पुन्हा स्फोट घडवून आणतो. हा जयद्रथ आणि हा सूर्य होऊन जाऊ दे. इन्स्पेक्टर साहेब तुमची परवानगी आहे का हो याला? बॉम्बस्फोट प्रकरणात आमच्या पोलीस डिपार्टमेंटचं नाव किती खराब झालंय हे ठाऊक नाहीये का? आता इथे बॉम्बस्फोट करायला माझ्याजवळ परवानगी मागताय. लाज नाही वाटत तुम्हाला? पण मी करणार आहे तो बॉम्बस्फोट कुठे? मी करणार आहे अंडास्फोट. काय करायचे ते ठाण्यावर येऊन करा. तुमच्या ठाण्यावर अंडी मिळतील? बहुतेक मिळतील. ठीक आहे. तुमच्याकडे हॉटेलात असतं तसं मायक्रो ओव्हन आहे? तो आमच्याकडे कसा असणार आहे? मग मी कसा करणार अंडास्फोट? काय करायचे ते करा. पण तुम्ही केलेला स्फोट अंडास्फोट नसेल तर मात्र तुमची धडगत नाही, लक्षात ठेवा. काकांनी अंड घेतलं. खालच्या हॉटेलमधल्या मायक्रो ओव्हनमध्ये ठेवलं. थोड्या वेळानं आतलं अंड बाहेर काढून ते त्यांनी इन्स्पेक्टरच्या हातावर ठेवलं आणि म्हणाले, चला करा अंडास्फोट करा. इन्स्पेक्टरनं अंड फोडलं, मात्र प्रचंड स्फोट झाला. अंड्याचे अवशेष त्यांच्या तोंडावर उडाले. काय इन्स्पेक्टर झाली का? खात्री झाली? मघाशी झाला होता तो बॉम्बस्फोट नव्हता बरं, अंडास्फोट होता. अंडास्फोट. इन्स्पेक्टर टोपी हातात घेऊन डोकं खाजवत निघाला. त्याचे सहकारी कुत्री निघून गेली. अंडास्फोट प्रकरण एकदाच मिटलं. काका तुम्ही वरून इतके शांत दिसता, या सगळ्या भानगडी का करतो? माझी निष्कारण धावपळ होते ना. मी कुरकुरलो. अरे मी कुठे काय करतोय? तो परमेश्वर माझ्याकडनं या सगळ्या गोष्टी घडवून घेतोय. मी काय करणार आता त्याला? मी कुठलीही साधी गोष्ट करायला गेलो ना की रांगडं उद्भवतं बघ. आताच बघ ना, उकडलेलं अंड खायला जाणं किती साधी गोष्ट आहे. पण मी अंड खायला घेतलं तेव्हा मात्र स्फोट झाला. काय म्हणणार काय याला सांग बरं आता? काय याला नशीब पांडू असं म्हणतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी घरी आलो तेव्हा काका नेहमीपेक्षा जरा जास्त खुशीत दिसले. माझ्या हातात चहाचा कप देत म्हणाले, आज माझा मित्र आला होता. तुला माहीत नसेल, हा माझा मित्र सर्पाच्या संगतीत राहतो.
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचं नाव आलंय बरं का छापून. जेव्हा तो कुठे कुठे जातो तेव्हा स्वतःबरोबर साप घेऊन जातो. इथे येताना सुद्धा त्यांनी 2-4 साप आणले होते बरं का. अहो मी घाबरलो ना. आजूबाजूला बघितलं, घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात मला काहीतरी वळवळतंय असा भास व्हायला लागला. मी काकांना विचारलं, म्हटलं पण तुम्ही इथे आहात हे त्याला कसं कळलं? अरे काय झालं, दुपारी जेवण झाल्यावर पान आणायला खाली गेलो तर पानवाल्याकडे तो सुद्धा उभा. मग आलो त्याला घेऊन इथे. त्या रात्री जेवणानंतर मी बिछाण्यावर आडवा झालो, पण झोप काही येईना. काकांचा तो मित्र एखाद्या सापाला घेऊन जाताना इथे विसरून तर गेला नसेल. मध्येच कधीतरी माझा डोळा लागला असावा आणि कुणाच्या तरी किंकाळीनं मी जागा झालो. धडपडत उठलो, बिछाण्यात उभा राहिलो. काकांना मोठ्यांदा हाक मारली. आलो रे असं म्हणत काकांनी दिवा लावला. खिडकीशी जागे जाऊन डोकावत बघत काका म्हणाले, अरे अच्छा, कोणीतरी खाली पडलेला दिसतोय. मग ते धाडकन दार उडून खालच्या दिशेनं पळत सुटले. मी खिडकीशी जाऊन खाली वाकून बघितलं. खाली गर्दी जमली होती. जो तो वर बोर्ड दाखवून माझ्या खिडकीच्या दिशेनं इतरांचं लक्ष वेधवत होता. काकांनी खूण करून मलाही बोलवलं. मी खाली गेलो. काका म्हणाले, पाहिलंस पाहिलंस, माझ्या मित्रामुळे आज आपल्या घरात होऊ घातलेली चोरी टळली. चोरी? मला काय अर्थबोधच होईना. काका गर्दीतल्या एकाकडे अंगुली निर्देश करत म्हणाले, अरे हा चोर आपली खिडकी उघडी बघून आत आला होता. टेबलावरची ब्रीफकेस त्यांनी उचलली, उघडली आणि पैशाच्या ऐवजी साप बघून तो घाबरला. त्यांनी खिडकीतनं खाली उडी मारली, घेतला पाय मोडून. त्यामुळे याला पकडता आलं. आता पोलिसांना बोलवलं पाहिजे. तुमच्या त्या मित्राला पण बोलवून घ्या. घरात साप असताना आपण आत कसं जाणार? पुढचे सगळे सोपस्कार होईपर्यंत पहाड झाली मंडळी. काका म्हणाले, ओश, माझ्या या मित्रामुळे आपल्या घरातली चोरी टळली. हा जो आपली ब्रीफकेस विसरून गेला नसता तर चोरानं व्यवस्थित डल्ला मारला असता. आपण दोघे पडलो असतो घोर. मला हसावं का रडावं ते कळेना. त्या दुर्दैवी चोराची तर मला दयाच आली. अहो चोरी करण्यासारखं आमच्या घरात काय होतं? सकाळी काकांच्या आजचा नाश्ता खाऊन मी ऑफिसमध्ये गेलो. संध्याकाळपर्यंत माझं काही कामात लक्ष लागलं नाही. माझे कान टेबलावरच्या फोनच्या घंटीकडे लागून राहिलेले होते. वाटायचं आता कुठल्याही क्षणी फोन वाजेल, पलीकडनं आवाज येईल, लवकर या, तुमच्या काकोबांनी नवीन भानगड करून ठेवली आहे. काका आल्यापासून सारखं काय ना काही घडत होतं, घडू पाहतही होतं. संध्याकाळी मी घरी परतलो होतं, दाराला होतं कुलूप. स्वतः जवळच्या चावीने मी दार उघडलं, आत गेलो तर टेबलावर एक पत्र. पाकिटावरचं अक्षर मी ओळखलं. अहो नलूचं पत्र आलं होतं. मी मोठ्या आनंदानं पुढे झालो. टेबलावरचं पाकिट हातात घेतलं. पाकिट आधीच कोणीतरी फोडलं होतं. म्हटलं हे बहुतेक काकाचं काम. मला काकांचा संतापच आला. दुसऱ्याची पत्र फोडतात म्हणजे काय? आता पत्र फोडलंय म्हणजे पत्रातला मजकूर सुद्धा काकाने वाचलेला असणार आहे. संताप आवरून मी पत्र वाचायला घेतलं. नलूनी लिहिलं होतं, तुम्हाला इथून तिथे जाऊन 8 दिवस झाले. तुम्ही इथे असतानाच माझ्या डमडम काकांना पत्र पाठवून डायरेक्ट तुमच्याकडे जाऊन तुम्हाला सोबत करायची मी त्यांना विनंती केली होती. हे तुम्हाला आठवत असेल. आत्ताच काकांचं पत्र आलंय की काका त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुमच्याकडे येऊ शकणार नाहीत. मी पटकन पत्रावरची नजर काढली, खोलीवर बघून घेतलं. काका येऊ शकणार नाही? अरे मग गेले 8 दिवस इथे धुमाकूळ घालतोय तो कोण आहे? मला तर परत गरगरायला लागलं. स्वतःला सावरत मी पुढे वाचायला लागलो. पण काकांनी कळवलंय की त्यांच्या एका जवळच्या जिवलग मित्राला ते तुमच्याकडे राहायला पाठवणार आहेत. मी त्यांच्या त्या मित्राला चांगलं ओळखते. ते तुमच्या जवळ येऊन राहिलेले मला अजिबात आवडणार नाही. तो गृहस्थ स्वयंपाक चांगला करतो पण फार उपद्व्यापी आहे. तो केव्हा काय करेल किंवा त्याच्या बाबतीत केव्हा काय घडेल हे परमेश्वराच्या बापाला सुद्धा सांगता यायचं नाही. पण तुम्ही घाबरू नका. मी आत्ताच काकांना त्या गृहस्थांना तुमच्याकडे पाठवू नका अशी तार पाठवलेली आहे. मी डोळे विस्फारून पुढं वाचणार तेवढ्यात नलूच्या अक्षराहून अगदी वेगळ्या आणि किरट्या अक्षरातल्या मजकुराकडे माझं लक्ष गेलं. लिहिलं होतं, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. तुम्ही तुमच्या धर्मपत्नीचं आलेलं पत्र वाचलं? मी सुद्धा वाचलं. क्षमस्व. मी जातोय. तुमच्या पत्नीच्या पत्रातच या 2 ओळी लिहितोय म्हणून क्षमस्व, तुमचा डमडम काका.
कंसात तोतया. नलूच्या त्या तोतया डमडम काकानं त्यांच्या सहवासातल्या 8 दिवसात मला कसं अगदी गडबडीत धावपळीत ठेवलेलं होतं. विशेष म्हणजे त्या काळात माझं डोकं एकदाही गरगरलं नाही किंवा माझ्या छातीत धडधडलं नाही. स्वतःला कशात अडकवून ठेवलं ना की आरोग्याच्या तक्रारी उद्भवत नाहीत, आणि उद्भवल्या तरी फारशा लक्षात येत नाहीत किंवा राहत नाहीत. हा विलक्षण अनुभव मी काकांच्या सहवासात त्यांच्या कळत नकळत घेतलेला होता. मी बसल्या बसल्या टेबलावरचे कागद जवळ ओढले, नलूला पत्र लिहिलं. तुझ्या त्या टेलिग्रामचा फारसा उपयोग झालेला नाही. तुझ्या डमडम काकांचा तुला इथे यायला नको असलेला मित्र आला, पण तुझं पत्र बघून मात्र स्वारी पळून गेली. तो बहुतेक तुझ्या डमडम काकांकडे परत गेला असणार. तेव्हा काकांना पत्र किंवा तार पाठवून त्याला माझ्या सोबतीला पुन्हा पाठवून द्यायची व्यवस्था कर. मुलांना आशीर्वाद, तुझाच. श्रोते हो, कापडी सरांची कथा होती नलूचा डमडम काका. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही विनोदी कथा तुम्हाला आवडली असेल, कथेचा व्हिडिओ लाईक करा. या कथेचा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. आणि हो, मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.